ऐका आपण हे बघा, खरं सांगू तर मला अजिबात पटलेलं नाहीये. बाळाच्या यांनी पप्पांच्या जीवाला कसं काय धोका असेल? उलट आपण भावनाची काळजी घेतली. या सगळ्या भाकीतांमुळे तिला किती त्रास होतो. म्हणून या सगळ्या गोष्टी तू लक्ष देऊ नकोस. हा सिद्धू, राज भावना पुढे बस. मला हे सगळं पटत नाही. असं काही तुझी हिंमतच कशी होते? म्हणून तर त्याला तू बोलावलं. तू त्यांचं समोर तो करतोयस, खोटं ठरवतोयस. तू हे मूल पाडून टाकावंस. हे मूल तू पाडून टाकावंस. आता कुठे तो भावनाशी चांगलं बघायला लागली होतीस आणि लगेच टोकाचा बोलतेस. मूल पडायला वगैरे कसं काय सांगू शकतोस तू? मला काही विचारतोस रे? अजून जन्मालाही न आलेल्या तुझ्या बाळासाठी तुझ्या वडिलांचा जीव गमवायचा आहे तुला? आजी, असं काही होणार नाहीये. अगं सिद्धू थोडा राईट. आजीची लाईट सोड. राईट राईट. फॅन ऑन. तुला बोललोय का? अरे ऑफ हो गया. अरे ऑफ हो गया. अरे ऑफ हो गया. अरे ऑफ हो गया. शकत सिद्धिराज. अहो आजी, तुम्ही स्वतः एक आई असून एका आईला तिचं मूल पाडायला सांगतात. अजून आई नाही झाली. बघ, गेली 55 वर्ष मी या संपतची आई आहे. जन्मच झालेल्या बाळासाठी मी माझ्या मुलाचा जीव नाही देऊ शकत. त्याचा जीव नाही गमावू शकत. तुझ्या न झालेल्या बाळासाठी मी माझ्या मुलाची आहुती नाही देऊ शकत ना. हे बघा सुनबाई, यावेळी हे मूल पाडा. आपण बघूया ना पुढे काय करायचं. त्या गुरुजींना विचारून एखादी शांती वगैरे करून घेऊ. ते म्हणाले तर मग परत मुलाचा विचार करा. ती भावनाला तुझं मूल पाडा असं अजिबात सांगणार नाही. काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? थांब सगळं थांब. उद्याच्या उद्या डॉक्टरांच्याकडे जायचं. ट्रॅक. मी माझं बाळ गमावणार नाही. तुम्ही सगळ्यांनी कितीही माझ्यावर प्रेशर टाकलं ना तरी सुद्धा मी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. हे बघ भावना, तू माझ्या बोलण्याचा अनादर करते आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करताय याची. तुम्ही जे मला करायला सांगताय ना तो कायद्याने गुन्हा आहे. एका आईला त्याचं मूल पोटातच मारून टाकायला सांगताय तुम्ही. एका आईला त्याचं मूल पोटातच मारून टाकायला सांगताय तुम्ही. भावना, तू कोणाशी बोलते याचं भान आहे का तुला?
ए निलांबरी, तू मध्ये बोल नकोस. मी बोलते ना तिच्याशी. ए लाईट घे ना. आपला शॉप इथे काय बोलतोय त्याच्याकडे भावनेला तो नाही बोलते. तिला परीक्षा डोळ्यात आजी थोडं पुढे. हा बस. रोलिंग. त्यात कसलाही बदल होणार नाहीये. तुम्ही जे म्हणताय ते मला मान्य करा. अरे मला वाक्य बोलले ना, म्हणजे वाक्य ना हो 100% काय ते कुणी घ्यायचं. नाही पक्का आहे ना. आजी बोलते हो 100%. सरावच लागेल. ठीक आहे, मग जे ठरलंय ना तेच होणार. तुम्हाला जर आमचा बाळ या जगात येणं मान्य नसेल तर या क्षणी आम्ही हे सोडू. काय बोलतोय सिद्धू? दुसरा काही पर्याय नाही आमच्याकडे. या घरातल्या अर्ध नसलेल्या परंपरा आणि नियम आम्हाला मान्य नाहीये. त्यामुळे आमचा या घराशी आणि या कुटुंबाशी काही संबंध नाही. ट्रॅक मागे घेऊन चाल दिला. शेवटचं वाक्य बोलत तिथे. रोलिंग अँड ऍक्शन. या घरातल्या अर्थ नसलेल्या परंपरा आणि नियम आम्हाला मान्य नाही. त्यामुळे या कुटुंबाशी आणि या घराशी आमचा काही संबंध नाही. तुम्ही आपल्या बाबासाठी मला तुमचा निर्णय मान्य आहे. ठीक आहे. मी पण सांगणार. मी तुम्हाला खूप हे सांगते. अहो, तुम्ही बोलायला काहीतरी सिद्धू घर सोडायला म्हणतोय. हे बघ सिद्धू, तू घर सोडून जायची धमकी आम्हाला देऊ नकोस. त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. हे बघा, आपण धमकी वगैरे देत नाही. तुम्ही तुमचा निर्णय सांगितला ना, आम्हाला तो मान्य नाही. त्यामुळे आम्ही या घरात थांबणार नाही. या क्षणी माझ्या जबाबदारी फक्त मानली पाहिजे. आणि माझं होणार. काय रे, काय होतंय तू? काय व्हायचंय सांग ना. किती समजावून सांगायचं, काय करायचं या पोराचं. अरे ऐकून तरी गेलं सिद्धिराज. आई कशी शांत होऊन सांग ना. I said, रेडी सॉरी. सांगा. मग दुसरे आता रेडी. संपत काय रे? काय करायचं रे या पोराला? असलं कसं रे पोरं? किती समजावून सांगायचं, समजत कसं नाही सिद्धिराज तुला? तू कशाला रडतेस आता? चाललोय ना आम्ही घर सोडून. चांगलंच घर सोडून म्हणजे कुठेही गेलास तरी बाळ कुणाचं? पप्पा या क्षणी माझ्यासाठी हा गेलं. रोलिंग. पप्पा या क्षणी माझ्यासाठी जबाबदारी फक्त माझी बायको आणि माझा कुणाला बाळी. अरे खूप संपत काय होतंय? काय रे, काय करायचं या मुलाचं सांग बघू. किती समजावून सांगायचं याला. आणि समजून गेलं सिद्धिराज, समजून गेले. कशी शांत होऊन सांग. तू कशाला रडतेस आता? चाललोय ना आम्ही सोडून. काय चाललं सोडून? कळत कसं रे, कुठंही राहतात शेवटी होणार कुणाचं आहे रे. गाडे पाटील घराण्याचंच आहे ना. मग त्याच्यामुळे हे अरिष्ट तर कसं झालं ना. समजून घे सिद्धिराज, समजून घे रे. कसं सांग. ए बाई साहब. त्याच्यामुळं हे अरिष्ट या घरावरचं कसं जाणार ना, समजून घे थोडंसं.
तू तुझा निर्णय नाही बदलू शकत हं? तुला तुझं मूल हवंय होय ना ठीक आहे मीच देवाकडे प्रार्थना करते आणि संपत्तीऐवजी माझा जीव आई हा होय माझा जीव घेऊ नये मग तरी तुम्हाला समाधान मिळेल ना माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचा जीव जाताना नाही बघू शकत नाही बघू शकत आई 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 तुम्ही काय करता? नाही थांबवायचं मला नाही जगायचंय मला सांगून ठेवा. आई थांब आई आजी अगं सिद्धू चिडली आहे ना जरा शांत होते की बघतो तिच्याकडे तू थांब पण आजी वर आराम कर गेली भरती करून गेली का हाँ तो गर्मी में स्विमिंग कर रहे हैं ना पता चला ना रोलिंग अजिबात वाईट वाटत नाहीये उलट तुम्हाला तर या गोष्टी- उलट काय काय म्हणायचं नाही सिद्धू तुला बोल तुझे हे आरोप केले ना खोटे माझ्यावर तू आणि जा मेडिसन